मग दोघं क्लास अटेंड करून थोड्या वेळाने बाहेर निघून गेले. विक्रम आणि जय बाहेर येत असताना विक्रमने अनुला कॉलेजच्या मागच्या बाजूला बाकावर बसलेलं पाहिलं. विक्रम जयला म्हणाला, तू जा, मी येतो, असं म्हणून तो अनुच्या दिशेने जायला लागला. जयने पाहिलं की हा कुठे चाललाय आणि विक्रम अनुकडे जाताना बघून हसतच तिथून निघून गेला. विक्रम शांतपणे अनुजवळ जाऊन तिच्या बाजूला बसला. त्यावेळी अनु काहीतरी विचारात गडलेली होती. अचानक तिला जाणवलं की कोणीतरी तिच्या शेजारी बसलं आहे. तिनं लगेच तोंड वळवलं आणि जेव्हा विक्रमला पाहिलं तर ती तिथून उठू लागली. विक्रमनं आधीच ओळखलं होतं. त्यानं अनुला उठण्यापासून रोखत तिचा हात पकडला आणि म्हणाला, ओय पागल, मी तुला काही करणार नाही. काय एवढी टेन्शन घेतेस? बस इथे. उठायचा विचार का करत आहेस? अनु थोडं अडखळत म्हणाली, सर, मी क्लासला चालली आहे. विक्रम हसून म्हणाला, अगं, अभ्यास नंतर कर, आधी बस, निवांत बोलूया, असं म्हणत त्यानं तिला जबरदस्तीने बसवलं. विक्रमच्या अशा करण्याने अनुला अचानक त्याची पकड जाणवली आणि स्वतःचा हात घट्ट पकडून धरला. विक्रमने आश्चर्याने विचारलं, काय झालं पागल? अनु घाबरत म्हणाली, काही नाही सर. तिने तिचा उजवा हात दुपट्ट्या मागे लपवून घेतला. विक्रमनं परत विचारलं, अरे, हात का लपवत आहेस? काय चक्कर आहे? अनु म्हणाली, काही नाही सर. विक्रम म्हणाला, एकदा तुझा हात दाखव. काही नाही झालंय सर, अनुने उत्तर दिलं. विक्रमनं कडक आवाजात म्हटलं, मी तुला हात दाखवायला सांगतोय आणि तू अजून खोटं बोलते आहेस. विक्रमच्या आवाजानं घाबरून अनुनं हळूहळू हात बाहेर काढला, पण तरीही दाखवला नाही. मग विक्रमनं तिचा हात धरून जवळ खेचलं आणि तिची मूठ उघडली. अनुच्या हातावर जळल्याची खोल जखम होती. त्वचा निघाली होती आणि जागा लालसर झाली होती. ओ गॉड, हे काय पागलपण आहे? हे कसं झालं? विक्रमने काळजीने विचारलं. अनु घाबरत म्हणाली, काही नाही सर, सोडा. आणि ती विक्रमच्या हातातून हात काढण्याचा प्रयत्न करू लागली. विक्रमनं रागानं म्हटलं, इतकी मोठी जखम झाली आहे आणि तू तिला असं सोडून बसली आहेस. निदान क्रीम तरी लावायला हवं होतं. चल हॉस्पिटलला. नाही सर, हे ठीक होईल, अनु घाबरत म्हणाली. विक्रम अजून रागानं म्हणाला, तू पागल झाली आहेस का? इतकी मोठी जखम आहे आणि म्हणते आहेस की ठीक होईल. असं सोडलं तर इन्फेक्शन होईल. आधीच सर. नाही सर, मी ठीक आहे, अनु घाबरत म्हणाली. तू आधी गप्प बस, विक्रम म्हणाला. त्याने जयला कॉल केला. हॅलो जय, काय झालं यार? जय, श्रेयाकडे जा आणि कारची चावी घेऊन ये. अरे काय झालं? कुठे जायचं आहे? अरे आधी तू जा लवकर, विक्रम म्हणाला. ठीक आहे, मी 2 मिनिटात येतो, जय म्हणाला आणि श्रेयाच्या क्लासकडे धाव घेतली. त्यावेळी मॅडम क्लासमध्ये शिकवत होत्या. जय म्हणाला, एक्सक्यूज मी मॅडम, श्रेयाला एकदा बोलवता का? मॅडमने श्रेयाला बोलावलं. श्रेया जयचा आवाज ऐकून बाहेर आली आणि मनातच म्हणाली, हे काय चाललंय? हा काय इथे आलाय? तेवढ्यात जय म्हणाला, श्रेया, कारची चावी दे, विकेने मागितली आहे, लगेच दे. श्रेयाने विचारलं, पण का? मला माहीत नाही, तू पटकन आण, जय म्हणाला. श्रेया म्हणाली, ठीक आहे, 1 मिनिट थांब, असं म्हणत तिनं बॅगमधून कारची चावी काढून जयला दिली आणि मग ती सुद्धा जयसोबत विक्रमकडे जायला लागली. जय आणि श्रेया विक्रमकडे पोहोचले. श्रेयाने अनुला पाहिलं आणि विचारलं, भैया काय झालं? कारची चावी का मागितलीस? आणि अनु, तू क्लासमध्ये का नाही आलीस? श्रेयाने विक्रमला भैया म्हटलं तेव्हा अनुच्या डोळ्यात आश्चर्य उमटलं. ती मनात विचार करू लागली, काय? श्रेया विक्रमची बहीण आहे? मला आतापर्यंत माहीतच नव्हतं. विक्रम रागानं म्हणाला, ओय पागल, चल हॉस्पिटलला. अनु घाबरत म्हणाली, प्लीज सर, मला नाही जायचं, हे ठीक होईल, हॉस्पिटलची गरज नाही. विक्रम संतापून म्हणाला, मी खूप कंट्रोल केलंय रागाला मगांपासून, आता अजून नाही थांबणार, लगेच चल आणि कारमध्ये बस. श्रेयाने विचारलं, भैया काय झालंय? अनु तू सांग, काय चाललंय? विक्रम म्हणाला, श्रेया, एकदा तिचा हात बघ. श्रेयाने अणूचा हात जबरदस्तीने पकडला आणि पाहिला तेव्हा तिच्या डोळ्यात पाणी आलं. अगं अनु, हे काय झालंय तुला? इथे का बसली होतीस? निदान मला तरी सांगायचं होतं, श्रेया रागाने म्हणाली. प्लीज श्रेया, सोड ना, मला या सगळ्यांची सवय आहे, तू क्लासमध्ये जा, मी इथेच बसते, अनु म्हणाली. हे ऐकताच विक्रमने अणूचा हात धरून तिला कार जवळ आणलं आणि फ्रंट सीटवर बसवलं. स्वतः ड्रायव्हिंग सीटवर बसला. जय आणि श्रेया दूर उभे राहून हे सगळं पाहत होते. त्यांचे डोळे विस्फारले. मग ते दोघंही मागच्या सीटवर जाऊन बसले. विक्रमने कार स्टार्ट केली आणि वेगाने हॉस्पिटलच्या दिशेने जाऊ लागला. अणू घाबरत विक्रमकडे बघत कारमध्ये शांत बसली होती. हॉस्पिटलला पोहोचताच विक्रम कारमधून उतरला, अणूकडे आला आणि कारचं दार उघडलं. अणूने एकदा विक्रमकडे पाहिलं आणि कारमधून उतरली. चल आत,
विक्रम म्हणाला आणि झटकन अनूकडे पाहिलं. म्हणत अनू विक्रमच्या मागे चालत आत गेली. डॉक्टरकडे पोहोचल्यावर विक्रमने अनूला खुर्चीवर बसवलं. डॉक्टरांनी अनूला पाहिलं तर ती घाबरत विक्रमकडे पाहू लागली. विक्रमने नजरेनेच तिला शांत केलं. जणू सांगत होता, काही होणार नाही, मी आहे ना. तो तिचा हात धरून तिच्या जवळ बसला. काय झालंय? डॉक्टरांनी विचारलं. विक्रमने अनूचा हात पुढे केला. ओ गॉड, हात किती भाजलाय, कशामुळे झालं हे? डॉक्टरांनी अनूचा हात पाहून विचारलं. तुम्हालाच विचारतोय, बोला, मला काय पाहताय? डॉक्टर म्हणाले. काल झालं सर, मी न पाहता गरम भांडं हातात घेतलं म्हणून, अनूने सांगितलं. अरे, लक्ष दिलं पाहिजे ना, डॉक्टर म्हणाले. मग जखम साफ करून त्यावर औषध लावलं. ठीक आहे, थोडा वेळ हवेत राहू दे, बरं होईल, असं म्हणून इंजेक्शन लावायला सांगितलं. भाजलेल्या ठिकाणी जलन होत असल्यामुळे अनूच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ती इंजेक्शन बघून घाबरली आणि घेण्यास नकार देऊ लागली. ते पाहून विक्रम उठला आणि अनूचं डोकं आपल्या छातीशी टेकवून तिला घट्ट पकडलं. डॉक्टरांनी इंजेक्शन दिलं आणि म्हणाले, झालं बेटा, ही औषधं घे, लवकर बरी होशील. विक्रमने औषधं घेतली, बिल भरलं आणि बाहेर आला. चल, तो म्हणाला आणि अनूला बाहेर घेऊन आला. जेव्हा ते बाहेर आले, श्रेया आणि जय तिथेच उभे होते. अनू, आता कशी आहेस? श्रेया म्हणाली. मी ठीक आहे, अनूने उत्तर दिलं. विक्रम अनूवर रागावला आणि म्हणाला, तुला इतकी मोठी दुखापत कशी झाली? श्रेया आणि जय विक्रमचा राग पाहून गप्प राहिले. अनू घाबरून थरथर कापत होती. ती श्रेयाच्या मागे लपली आणि विक्रमकडे पाहू लागली. जय म्हणाला, अरे, ती घाबरली आहे, तू थोडा शांत हो, चल आधी कॉलेजला जाऊ. विक्रम म्हणाला, ठीक आहे, चला, आणि ड्रायव्हिंग सीटवर बसला. अनू आधीच मागच्या सीटवर बसली होती. विक्रमने आरशातून एक भुवई उंचावून अनूकडे पाहिलं. अनूने आपलं डोकं खाली झुकवलं आणि बसून राहिली. विक्रमने कार सुरू केली. कॉलेज जवळ आल्यावर तो जयला म्हणाला, तू आणि श्रेया कॉलेजला जा, आम्ही थोड्या वेळाने येतो. विक्रमचं बोलणं ऐकून अनूचे डोळे मोठे झाले. तिने श्रेयाचा हात धरला आणि नाही म्हणत डोकं हलवलं. श्रेया, विक्रम म्हणाला. हो भैया. श्रेया समजली विक्रमला काय म्हणायचंय. तिने अनूचा हात सोडवला आणि कारमधून उतरून दार बंद केलं. जयसुद्धा उतरला. कार वेगाने निघून गेली. जात असलेल्या कारकडे पाहत श्रेया म्हणाली, जय, अनू माझ्या भैयाला कशी ओळखते? जय म्हणाला, तुझ्या भैयालाच विचार, मला का विचारतेस? मला माहीत नव्हतं म्हणून तुला विचारलं. चल, लंच करूया. माझ्यासोबत का? आपल्या मित्रांसोबत खा. श्रेयाने रागाने उत्तर दिलं. काय एवढं रागवतोयस? असं काय बोलले मी? का असं मला दूर करतोस? जर मी सांगतोय माझ्या मागे लागू नकोस तर असंच होईल. फक्त लंचसाठी विचारलं होतं, लग्नासाठी नाही. जास्त बोलतेस तू श्रेया. अशा गोष्टी बोलू नकोस. कितीदा सांगितलंय तुला, तरीही बदलत नाहीस. तुझ्या बाबतीत मी कधीही बदलणार नाही जय, श्रेया ठामपणे म्हणाली. श्रेयाच्या बोलण्यावर जयने तिच्याकडे पाहिलं. तू काहीही कर, कसंही पहा, माझा निर्णय बदलणार नाही. जय, मी तुझ्यावर प्रेम करते आणि माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत करत राहीन, श्रेया म्हणाली आणि तिथून निघून गेली. जय तिच्याकडे पाहतच राहिला. इकडे विक्रमची कार वेगाने जात होती. अनू घाबरत विक्रमकडे पाहत बसली होती. 20 मिनिटांनी कार एका रेस्टॉरंट समोर थांबली. कार थांबताच अनूने हळूच विचारलं, सर, मला इथे का आणलं आहे? विक्रमने काही उत्तर दिलं नाही. तो उतरला आणि अनूकडे येऊन कारचं दार उघडलं. चल, बाहेर ये. सर, आपण कॉलेजला जाऊया. जाऊ, पण आधी तू कारमधून उतर, नाहीतर आज आपण दोघे इथेच राहू, तुला सांगतोय. विक्रमने कारच्या छतावर डोकं टेकवलं आणि बाहेरून अनूकडे पाहू लागला. अनू विक्रमच्या बोलण्याने घाबरली आणि हळूच उतरायला तयार झाली. चल, असं म्हणत विक्रमने आपला हात पुढे केला. अनू विक्रमचा हात पकडून कारमधून उतरली आणि आजूबाजूला पाहू लागली. विक्रमने तिचा हात धरून तिला आत नेलं. हॉटेलच्या आत जाताच मॅनेजर समोर आला आणि नम्रतेने म्हणाला, नमस्कार सर. विक्रम म्हणाला, मला सेपरेट टेबल हवा आहे. ओके सर, माझ्यासोबत चला. मॅनेजरने त्यांना एका वेगळ्या टेबलजवळ नेलं. तिथे गर्दी खूप कमी होती. जवळपास कोणी नव्हतं. सर, काय ऑर्डर आहे? वेटरने विचारलं. हे हॉटेल विक्रमच्या वडिलांचं असल्याने इतकी विशेष वागणूक मिळत होती. विक्रम अधूनमधून येऊन इथलं सर्व काही पाहत असे. अनूला आपल्याजवळ बसवून विक्रमने विचारलं, ओय पागल, काय खाशील? अनूने आपला निरागस चेहरा विक्रमकडे वळवला आणि असह्यतेने त्याच्याकडे पाहिलं. विक्रमने वेटरला व्हेज पुलाव आणायला सांगितलं. मी घरी जाऊन खाईन सर, इथे का आणलं आहे? अनू हळू आवाजात म्हणाली. तुला कोणत्या हाताला दुखापत झाली आहे? उजव्या हाताला, अनू म्हणाली. मग तू कशी खाते?
चमच्याने खाते, अनुने उत्तर दिलं. विक्रमही 2 मिनिटं शांत राहिला आणि पहिल्यांदाच अनुचं नाव घेऊन हलक्या आवाजात विचारलं, अनु, तुझ्या हातावर इतकी मोठी जखम कशी काय झाली? ती जखम पाहून त्याच्या डोळ्यात पाणी आलं. अनुच्या हातावर खूप मोठी जखम होती. मी सांगितलं होतं ना सर, कॉलेजला जायची घाई होती. स्वयंपाक करताना अचानक गरम भांडं हातात आलं आणि असं झालं, अनु म्हणाली. मग कॉलेजला का आलीस? घरी राहून विश्रांती घेतली असतीस तर बरं झालं असतं. घरी असताना इतका त्रास होत नव्हता, पण इथे आल्यावर पेनसुद्धा पकडता येत नव्हतं, म्हणून क्लासला न जाता तिथे बसले होते, अनु म्हणाली. म्हणजे तुला पेनसुद्धा नीट पकडता येत नाही, तरीसुद्धा तू त्याच हाताने जेवतेस, बरोबर ना? तेव्हाच वेटर आला आणि विक्रमनं ऑर्डर केलेली डिश टेबलावर ठेवली. विक्रम म्हणाला, आम्ही स्वतः घेऊ, आणि वेटर निघून गेला. वेटरने प्लेटमध्ये वाढलं आणि थेट एक घास घेऊन अनुच्या ओठांपाशी नेला. अनु घाबरत विक्रमकडे पाहू लागली. विक्रमनं डोळ्यांनीच तिला खा असं सांगितलं. अनु मनात विचार करू लागली, जर मी नाही म्हटलं तर हा काय करेल? विक्रम हसत म्हणाला, ए पागल, या छोट्याशा मेंदूनं विचार करणं बंद कर आणि खा. माझा मेंदू छोटा नाहीये, अनुने मनातच म्हटलं आणि कापत्या ओठांनी हळूच तोंड उघडलं. विक्रम तिला घास चारू लागला. अगं हे काय, जसं लहान बाळ खातं तसं खात आहेस. थोडं नीट खा. हलका वारा लागला तरी उडून जाशील. घरी असं खाते का तू, की उपवास करतेस? विक्रम म्हणाला. मी खाते सर, अनुने हळू आवाजात सांगितलं. खाते तर मग अशी का दिसतेस? ठीक आहे, आधी हे संपव, असं म्हणत विक्रम तिला खाऊ घालू लागला. सर बस, आता माझं पोट भरलं, मला नकोय. अगं तू खाल्लंस तरी काय, अर्धसुद्धा नाही खाल्लं, असं कसं चालेल? प्लीज सर, माझ्यासाठी एवढं पुरेसं आहे. ठीक आहे, म्हणत विक्रम त्याच प्लेटमधून स्वतः खाऊ लागला ज्यातून त्यानं अनुला खाऊ घातलं होतं. आणि हे बघून अनु डोळे मोठे करून त्याच्याकडे पाहू लागली. सर, अनु म्हणाली. बोल पागल, काय झालं? ते तुम्ही. काही नाही, अनु संकोचत म्हणाली. ए नखरे बंद कर, मला माहीत आहे हे तुझं उष्ट जेवण आहे. तेव्हाच आईस्क्रीम आलं. विक्रमने ते तिच्यासमोर ठेवलं आणि म्हणाला, मी जेवतोय तोवर तू हे खा, पण बघ, आईस्क्रीम खाण्याव्यतिरिक्त तोंड उघडलंस तर मी तुझं तोंड शिवून टाकीन, सांगतोय. आता काय? अनु गप्प झाली आणि आईस्क्रीम खाऊ लागली. अनु आईस्क्रीममध्ये रमली आणि आपले विक्रम सर तिच्याकडे बघण्यात व्यस्त होते. अनुने सगळी आईस्क्रीम संपवली आणि घाबरत विक्रमकडे पाहिलं. तिच्या चेहऱ्याचे बदलते भाव पाहून विक्रम म्हणाला, काय झालं, काही आठवलं का? असं का तोंड केलंयस? विक्रमचं जेवण संपल्यावर तो हात धुवून आला. सर, ते तुम्ही मला हॉस्पिटलला नेलं, इथे आणलं, इतकं खाऊ घातलं, पण माझ्याकडे पैसे नाही आहेत या सगळ्यांसाठी. अनु निरागसपणे म्हणाली. तुला कोणी पैसे मागितलेत का? विक्रम म्हणाला. तुम्ही जरी नाही मागितले तरी रेस्टॉरंटवाले तर मागतील ना, आणि हॉस्पिटलचं बिल, औषध, हे सगळे पैसे तर तुम्हीच भरले, ते द्यायचे आहेत ना. किती झाले ते सांगा, मी बाबांना सांगते, ते देतील, अनु म्हणाली. ना तुला पैसे द्यायची गरज आहे ना तुझ्या बाबांना. चल आता. तर इथलं बिलही भरायचं नाही आहे का सर? नाही मॅडम. का सर? अनु घाबरत म्हणाली. कारण हे रेस्टॉरंट माझ्या वडिलांचं आहे, विक्रम पुढे जात म्हणाला. असं आहे का? अनुने डोळे मोठे करत पाहिलं. विक्रमनं मागे वळून विचारलं, काय इथेच थांबणार आहेस का? कॉलेजला नाही जायचंय? हो येते सर, अनु म्हणाली आणि विक्रमच्या मागे गेली. ती कारचं मागचं दार उघडणार होती तेव्हाच विक्रम म्हणाला, मी तुझा ड्रायव्हर दिसतोय का? नाही सर, अनुने मान हलवत उत्तर दिलं. मग मागे का बसतेस, पुढे ये. हो येते सर, असं म्हणत अनुने मागचं दार बंद केलं आणि विक्रमच्या शेजारी पुढे येऊन बसली. तुला त्या हाताच्या जखमेबद्दल काय वाटतं? ती बरी होईल की नाही? तू प्रत्येक काम त्याच हाताने करतेस. जर असं असेल तर तुझी जखम कशी बरी होईल? विक्रम गंभीरपणे म्हणाला. अनु ओठ फुगवून विक्रमकडे बघत राहिली. हे देवा, ही काय करते? मुद्दाम की नकळत, पण जर अशीच बघत राहिली तर मी स्वतःवर कसा ताबा ठेवू? हे डोळे, काय जादू आहे त्यात? तुझ्या नजरेनं मला जखडून टाकतेस. छोटीशी आहेस, पण डोळ्यांनी मला काबूत ठेवण्याची ताकद आहे. उफ, हे सहन करणं खूप अवघड आहे. देवा, भविष्यात ही मला किती त्रास देईल. विक्रम मनात विचार करत होता. अनु गप्प बसली होती. उद्या कॉलेजला येणार आहेस? विक्रमनं गाडी चालवत विचारलं. का सर? कारण तू या हाताने लिहू शकत नाहीस ना, मग उद्या घरीच राहून आराम कर. उद्या शनिवार आहे, शनिवार रविवार 2 दिवस विश्रांती मिळेल, मग सोमवारी कॉलेजला ये. हो, पण मी कॉलेजला आले तर काम थोडं कमी होईल सर,
घरी राहिले तर या हातानं अजून किती काम करावी लागतील काय माहीत. अनु मनातच विचार करत आपल्या जखमी हाताकडे बघत होती. काय झालं, दुखतंय का? हाताकडे काय बघतेस? हो, थोडं दुखतंय सर. ठीक आहे, घरी जाऊन औषध घे आणि आराम कर. ना काम करायचं ना स्वयंपाकघरात जायचं. आणि हा हात पाण्यात भिजवू नको. समजतंय ना माझं? हो सर, ऐकते. ठीक आहे, सांभाळून जा. तेवढ्यात विक्रमला काही आठवलं. त्यानं अनुला बोलावलं. काय सर? अनु मागे वळून पाहत म्हणाली. तुला तुझ्या घराजवळ सोडू का? अरे नाही सर, मी बसने जाईन. तुम्हाला उगाच त्रास कशाला? आधीच माझ्यासाठी इतकं केलंत. अनु म्हणाली. तू मला कुठं त्रास देतेस? मला थोडी तुला उचलून घेऊन जायचं आहे, गाडीने जायचं आहे, विक्रम म्हणाला. तरीही सर नको, मी जाईन. इतकी कशाला हट्ट करतेस? तू बसने कशी जाणार? आणि तिथं किती गर्दी असते. गरज नाही, मी सोडतो. बघ, मी तुझ्या घरापर्यंत नाही येणार, तुझ्या गल्लीच्या शेवटच्या टोकाला सोडेन. असं म्हणून विक्रमनं श्रेयाला फोन लावला. अनु मनात म्हणाली, अरे देवा, जर कोणी बघितलं तर काय होईल? इकडे श्रेयाने फोन उचलला. हॅलो भैया. श्रेया, आज तुला मी घरी सोडेन. येताना अनुची बॅगही घेऊन ये, विक्रम म्हणाला. ठीक आहे भैया, मी येते. 10 मिनटं थांबा. जसं श्रेयाने सांगितलं तसं ती 10 मिनिटांनी अनुची बॅग घेऊन आली आणि मागच्या सीटवर बसली. विक्रम गाडी सुरू करत म्हणाला, एवढं घाबरतेस कशाला? आम्ही तुला उचलून येत नाहीये, तुझ्या घराजवळ सोडतोय. आधी चेहरा नीट कर. अनु मनातच म्हणाली, मी काय बोलले जे हे मला धमकी देत आहेत? श्रेयाने मागून विचारलं. अनु, तुझा हात आता कसा आहे? ठीक आहे श्रेया, अनु म्हणाली. खरं सांग, हा हात कसा जळला? तू घरी काय करत होतीस? आणि तसंही तू का स्वयंपाक करत होतीस? तुमच्या घरी आई किंवा कोणी जेवण बनवणारी नाही आहे का? श्रेयाच्या प्रश्नावर अनु हलकंसं हसत म्हणाली, माझी आई नाही आहे श्रेया. ओ सॉरी अनु, मला माहीत नव्हतं. इट्स ओके श्रेया. माझी आई मी लहान असताना गेली. माझ्या वडिलांनी दुसरं लग्न केलं. नोकर चाकर ठेवण्या इतपत आमची परिस्थिती नाही आहे. अणूच्या बोलण्यावरून विक्रमला त्यांच्या घरची थोडी कल्पना आली. विक्रमनं अनुच्या घराजवळ गाडी थांबवली. मी इथून जाईन सर. अनु बॅग घेऊन खाली उतरत म्हणाली. श्रेया, ही औषधं तिला दे, विक्रम म्हणाला. श्रेयानेही सांगितलं, उद्या कॉलेजला येऊ नको, घरीच राहा. ठीक आहे श्रेया, असं म्हणून अनु घरी गेली. श्रेया विक्रमच्या शेजारी येऊन बसली आणि विक्रमनं परत गाडी स्टार्ट केली. अनु थोडे पुढे गेल्यानंतर मनात विचार करू लागली, अरे मी माझा पत्ता नीट सांगितलाच नाही, तरी ह्यांनी अगदी इथेच कसं थांबवलं? त्यांना कसं कळलं? विचार करत ती घरी चालली गेली. तू तिच्यावर प्रेम करतोस का? श्रेयाने विक्रमला विचारलं. का नाही करू शकत? विक्रम म्हणाला. अरे नीट उत्तर दे. तुझ्या वहिनीच्या रूपात ती शोभेल तुला, विक्रम हसून म्हणाला. ती खूप भोळी आहे, तुझ्यासारख्या धोकेबाजाबरोबर कशी निभवेल काय माहीत. ओय, धोकेबाज कोणाला म्हणतेस? हां, धोकेबाज कोण आहे हे मला धोकेबाजच विचारत आहे, श्रेया खटाळपणे म्हणाली. तुला मार खायचा आहे, विक्रम म्हणाला. जर मी तुझी प्रेमकथा बाबांना सांगितली तर काय होईल? श्रेयाने भोवया उंचावत म्हटलं. ब्लॅकमेल करतेस मला? तसं समज पाहिजे तर. मी माझं तोंड उघडणार नाही तर तुला पण तुझं तोंड बंद ठेवावं लागेल, समजलं का? सांगतो तुला नंतर, विक्रम म्हणाला आणि गाडी घरासमोर थांबवली. रात्रीचे 9 वाजले होते. विक्रम आपल्या खोलीच्या बाल्कनीत उभा राहून चंद्राकडे तासाभरापासून टक लावून पाहत होता. त्याला चंद्रात फक्त अनुचा निरागस चेहरा दिसत होता. हे देवा, तिचे डोळे काय आहेत? त्या नजरेनं मला हरवलं. तोंड तर एवढंच आहे. सगळं करूनही अशी बघते जणू तिला काही माहीतच नाही. विक्रम विचार करत होता. आता काय करत असेल ती? त्याला तिच्या हाताची जखम आठवली. औषधं घेतली असतील का तिने? हाताची जखम कशी असेल? जेवण कसं केलं असेल? किमान तिचा नंबर असता तर कॉल केला असता. पण माहीत नाही तिच्याकडे फोन असेल की नाही. विचार करत विक्रमनं श्रेयाला फोन केला. काय झालं भैया? श्रेया म्हणाली. श्रेया, अणूजवळ फोन आहे का? नाही, तिच्याकडे मोबाईल नाही. ती मोबाईल वापरत नाही. मला वाटलं कदाचित तिच्याकडे फोन असेल म्हणून तुला विचारलं. नाही भैया, तिच्या वडिलांच्या दुसऱ्या लग्नानंतर तिची अवस्था त्या घरात कशी असेल हे आपण समजून घ्यायला हवं. तिला बघूनच कळतं. मी दुपारी तिला खाऊ घातलं होतं, पण आता पुन्हा कसं खाल्लं असेल की तशी झोपली काय माहीत. किमान फोन असता तर बोललो असतो. इट्स ओके भैया, ती उद्या कॉलेजला येईल तेव्हा आपण विचारू. नाही, मी तिला सांगितले उद्या कॉलेजला येऊ नको, आराम कर. हो, पण आता आपण काही करू शकत नाही भैया. चल, उद्या विचार करू. ठीक आहे, बाय. विक्रमनं कॉल कट केला.
पण त्याचे सगळे विचार अनुभवतीच फिरत होते. तो खूप चिंतेत होता. इकडे अणू घरी होती. रात्री तिनं रत्ना, मूर्ती आणि वैष्णवीला जेवण वाढलं आणि मग बाहेर येऊन उभी राहिली. त्या घरात असं कोणी नव्हतं जो तिला विचारेल की ती जेवली की नाही, ना तिच्या जखमेची काळजी घेणारं कोणी होतं. अणूला लगेच विक्रमची आठवण झाली. तिने विचार केला की विक्रम तिची जखम पाहून किती दुःखी झाला होता. त्याने स्वतःच्या हाताने तिला जेवायला घातलं होतं. तिच्या जखमेची त्याने किती काळजी घेतली होती. औषधं वेळोवेळी घे असं तो तिला वारंवार सांगत होता. तिला आठवलं की अजून औषध घ्यायची आहेत. तिनं ती औषधं खोलीत लपवून ठेवली होती, कारण तिला भीती होती की रत्नाने बघितलं तर रागवेल. तिने विचार केला होता जेवण झाल्यावर ती औषध घेईल, पण जखमेमुळे ती नीट जेवण करू शकली नव्हती. अनु चंद्राकडे पाहत उभी होती. अचानक तिला चंद्रात विक्रमचा चेहरा दिसला. तो हसत होता आणि डोळा मारत होता. अनु दचकली. हे देवा, सर हे काय करत आहेत? मला असं का पाहतात? माझ्याशी असं का वागतात? ती पटकन आत गेली. सगळ्यांचं जेवण झाल्यावर तिने उष्टे भांडे उचलले आणि टेबल स्वच्छ केलं. रात्री भांडीही धुवून ठेवली आणि मग हळूच आपल्या खोलीत गेली. रात्री घ्यायचं औषध घेतलं आणि बेडवर जाऊन झोपली. ती हाताकडे पाहत विचार करू लागली. शेवटी तुम्ही माझी इतकी काळजी का करत आहात सर? मी तुमची काय लागते? एकदा तुम्ही माझा जीव वाचवला होता. आता मला जखम झाली म्हणून तुम्ही एवढे व्याकुळ होत आहात, जणू तुम्हालाच जखम झाली आहे. असं का? विचार करता करता तिला झोप लागली. दुसऱ्या दिवशी अणू कॉलेजला गेली नाही. त्यामुळे रत्ना तिच्याकडून घरातली खूप सारी कामं करवून घेत होती. काल स्वयंपाक करताना माझा हात भाजला. एक दिवस विश्रांती घेऊ का? मला या हाताने काम करायला जमत नाही आहे, अनु म्हणाली. काम करताना लक्ष नसेल तर असंच होईल ना. पुढच्या वेळी असं होऊ नये. इतकं काम तर करावंच लागेल. बहाणे करू नको, काम कर, असं म्हणून रत्नाने घरची सगळी भांडी बाहेर काढली आणि अणूच्या हातात दिली. अणू त्या हाताने भांडी धुवू शकत नव्हती. तरीही तिनं हाताला कवर बांधलं आणि हळूहळू सगळी कामं करू लागली. तेव्हा श्रेया अणूच्या घरी आली आणि तिला आवाज दिला. अणू आणि विक्रमच्या या प्रेम कथेत पुढे काय होईल पाहूया पुढच्या भागात. तुमच्या मते विक्रम कसा बॉयफ्रेंड बनेल? ओव्हर प्रोटेक्टिव्ह, मजेदार, त्रासदायक की परफेक्ट? कमेंट करून नक्की सांगा. आणि ही गोष्ट पुढे ऐकण्यासाठी या व्हिडिओला खूप सारे लाईक्स करा. धन्यवाद.